हाय हॅलो नमस्कार. मी किमया ढवण आणि राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हे थांब थांब. आलो मी. सौ सुमन श्रीधर काळे. सुमन तू मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा. श्रीधर रावांची बायको सुमन, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुझं लग्नानंतरचं नाव आवडलं ना तुला? सुमन. चंद्र आहे साक्षीला 11 नोव्हेंबर पासून कलर्स 11 नोव्हेंबर पासून चंद्र आहे साक्षीला ही नवीन मालिका सगळ्यांच्या भेटीला आली आहे. तुमच्या दोघांची पहिली निर्मिती आहे, सो त्यासाठी पहिले तुम्हाला खूप शुभेच्छा या नवीन मालिकेसाठी. माझा पहिलाच प्रश्न हा आहे की नवीन मालिका सुरू झाली आहे, तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे खूप चांगले मित्र आहात, तुम्ही दोघंही लेखक आहात, उत्तम मालिका तुम्ही दोघांनी लिहिल्या आहेत, अगदी म्हणजे दिग्पाल दादाने दिग्दर्शन केलंय, चिन्मय दादा तुम्ही अनेक पटकथा लिहिल्या आहेत, तर निर्माता म्हणून हा पहिल्या मालिकेचा अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव उत्तम आहे, कारण तूच खरं तर तुझ्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. कारण मी आणि दिग्पाल अनेक वेगवेगळ्या कपॅसिटीज मध्ये गेली काही वर्ष काम करतोय. सो आम्ही एकत्र येऊन एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं निर्माते म्हणून, हे त्याचं मला असं वाटतं एक नॅचरल पुढचं पाऊल आहे आमच्या असोसिएशनचं. म्हणजे आम्ही आधी दिग्पाल लेखक आणि मी अभिनेता अशा कॉम्बिनेशन मध्ये काम केलंय, मी लेखक आणि दिग्पाल अभिनेता अशाही कॉम्बिनेशन मध्ये आम्ही काम केलंय, दिग्पाल दिग्दर्शक आणि मी अभिनेता, हे सगळं परम्युटेशन कॉम्बिनेशन आमचे झालेत करून. सो दोघांनी मिळून एखादी गोष्ट निर्मित करणं, हे त्याचं एक मला असं वाटतं की नैसर्गिक पुढचं पाऊल आहे. दिग्पाल सर, काय चिन्मयने जे सांगितलं तेच आहे की मुळामध्ये आमच्या दोघांच्या अभिरुची सेम आहेत. म्हणजे वाचन, आम्ही अभिरुची म्हणजे काय म्हणूया त्याला, लायकिंग अशा प्रकारे नाही म्हणत, विचार करण्याची पद्धत म्हणूया आपण, की कशा पद्धतीचं वाचन व्हायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे, असं सातत्याने आमची चर्चा होत असे. आणि मग आम्ही असं ठरवलं की असं बोलणारे खूप जण असतात की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, पण हे करून दाखवणारे जास्त महत्वाचे ठरतात, कारण त्याच्यावरती कोणीतरी चालतं. सो आम्ही ठरवलं की जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ठरवलं की शिवराज अष्टक ही 8 चित्रपटांची मालिका सादर करायची, तर ते नुसतं बोलून आम्ही थांबलो नाही. आम्ही गेले अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करून 3 चित्रपट, आता 3रा चित्रपट लोकांच्या समोर येईल, तर ते हेच जे शिवरायांचं तत्व आहे ते आम्ही अंगीकारायचं ठरवलं की आपण करून दाखवूया की चांगलं काम कशा पद्धतीने मांडू शकतो, काय विचार करावा लागेल, काय कष्ट करावे लागेल, ते करून बघूया, नुसतं बोलूया नको आपण की हे होत नाहीये ते होतंय. तर असं एक ठरवून आम्ही हा सगळा घाट घातला. आणि सुदैवाने कलर्स मराठीने खूप चांगल्या प्रकारे आम्हाला बॅकिंग दिली या सगळ्यामध्ये, आणि त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी जी संधी दिली त्याच्यामुळे आम्ही आता हे एक धाडसी पाऊल टाकतो. माझा दुसरा प्रश्न अगदी धरून आहे की तुम्ही आता एक निर्मिती म्हणून सुरुवात केली आहे ह्याला, आणि पहिल्याच एपिसोड म्हणजे काल पहिला एपिसोड गेला 11 नोव्हेंबरला, आणि पहिल्याच एपिसोड पासून सोशल मीडियावर मालिकेची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. अगदी प्रोमो पासूनच मालिकेची चर्चा होती की मालिका कशी असणार, काय असेल कथा, आणि अगदी म्हणजे सुबोध दादाचा रोल असेल किंवा ऋतुजाचा रोल असेल, सगळ्यांची चर्चा चालू आहे. तर कसा वाटतोय, पहिल्याच दिवशी छान रिस्पॉन्स मिळाला? मी चिन्मयच्या आधी बोलतो आता कारण जेव्हापासून या मालिकेची सगळी जडणघडण म्हणू किंवा त्याचा पाया रचना असं चालू होतं, तेव्हापासून ही खात्री होती, कारण मुळात बॅकबोन खूपच स्ट्रॉंग होता. म्हणजे टेलिव्हिजन सिरियलचा बॅकबोन असतो लेखक, आणि तो आमच्याकडे सिद्ध असतंय. म्हणजे इतक्या वर्षांचा चिन्मयचा अनुभव आहे आणि खूप सुंदर कथा आम्हाला मिळाली होती. त्यामुळे ही सगळी जी पात्र आहेत ती चिन्मयनी खूप सुंदर पद्धतीने रचलेली आहेत.
आणि आता तर पहिला एपिसोड झाला, पुढे पुढे अजून याची रंगत नक्कीच वाढत जाणार आहे असं मला वाटतं. मला एवढंच म्हणायचंय की रिस्पॉन्स उत्तम आहे किंवा लोक ते अप्रिशिएट करण्याचा आनंद आहे, कारण इतकी वर्ष आपण जे काम करतोय त्याच्यात जेव्हा दुसरे निर्माते असतात किंवा दुसऱ्या बरोबर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा काही गोष्टी ह्या डिसिजन मेकिंगला तुमच्या हातून एका पॉइंट नंतर निघून जातात. पण इथं जेव्हा तुम्हीच काय म्हणू आपण त्याला, ते तुमचं बाळ असतं तेव्हा म्हणजे त्याची जबाबदारी तुमच्यावर असते आणि ते जर चांगलं सुदृढ बाळ झालं तर त्याचा आनंदही तुमचाच असतो. सो आम्ही पहिल्या भागानंतर अर्थात लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. तुम्ही म्हणालात तसं सोशल मीडियावर त्याची दखल घेतली गेली, मित्रांनी फोन केले. सो आनंद आहे ह्या गोष्टीचा की आवडतंय, पण त्याच्याच बरोबर जबाबदारी वाढली आहे, कारण आत्ताशी पहिला भाग झालाय, अजून अख्खी मालिका अख्खी कथा लोकांना सांगायची बाकी आहे. आणि ह्याला धरून प्रश्न की प्रोमो पासूनच लोकांच्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्याला असलेल्या कविता, कारण सगळ्यांनाच त्या कविता खूप आवडत होत्या प्रोमो मधूनच. सुबोध दादांनी म्हटलेल्या कविता असो, त्या एक एक कवितेमुळे. सो ही कल्पना कुठून सुचली? त्याचं खरं तर क्रेडिट हे कलर्स मराठीच्या प्रोमो टीमला द्यायला हवं, कारण ही त्यांची कल्पना प्रोमोसची होती, त्यांनी ती एक्झिक्यूट केली होती. अर्थात त्यांना सुबोधचं जे कॅरेक्टर आहे श्रीधर काळे त्याच्याबद्दलचं ब्रीफ आम्ही दिलं होतं की तो अशा पद्धतीचा माणूस आहे. तो मालिकेत सुद्धा तुम्हाला त्याच्या तोंडी काही कविता दिसतील, काही प्रसिद्ध कवींच्या कविता दिसतील. तो स्वतः चारोळी करणारा असा एक त्याचं ते कॅरेक्टर स्केच आम्ही जे दिलं होतं त्याच्यावर आधारित कलर्स मराठीच्या प्रोमो टीमने ही अत्यंत कल्पक कल्पना काढली असं मला वाटतं. आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या सोशल मीडियावर प्रोमो पासूनच आणि आता पहिला भाग बघून सगळ्यांनाच वाटायला लागलंय की कथा कुसुम मनोहर लेले या गाजलेल्या पुस्तकावर आणि नाटकावर आधारित आहे. सो याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ही कथा कुसुम मनोहर लेले या नाटकावर आधारित नाहीये. तुम्ही जर मालिकेचं टायटल बघितलं तर त्याच्यात मूळ कथा ही विनिता ऐनापुरे यांची आहे. विनिता ऐनापुरेंनी ही मूळ कथा लिहिलेली होती. ह्या मूळ कथेवरच आधारित कुसुम मनोहर लेले हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेलं. पण आमचं नाटक हे कुसुम मनोहर लेलेचं सिरियल रूपांतर नाही. आमचं नाटक त्या मूळ कथेवर बेस्ड आहे. सो लोकांना जर साम्य वाटत असेल किंवा लोकांना हे असं वाटत असेल तर कदाचित त्याची मूळ गंगोत्री एक आहे म्हणून असेल कदाचित. पण हे नाटक म्हणजे ही मालिका म्हणजे कुसुम मनोहर लेले हे नाटक नाही, तर त्याची जी मूळ कादंबरी आहे विनिता ऐनापुरे यांनी लिहिलेली. म्हणजे तुम्ही जर नाटक कधी बघितलं असेल किंवा नाटकाची जाहिरात पाहिली असेल ओरिजिनल, त्याच्यातही ते नाटक हे विनिता ऐनापुरेंच्या कथेवर आधारित होतं. त्याचं मेन्शन ती लोक करत असतात. त्याचं मूळ गंगोत्री ही विनिता ऐनापुरेंची कथा. आणि आता माझा एक पुढचा प्रश्न की सुबोध दादा, मला वाटतं चिन्मय दादाने सुबोध दादा सोबत बरंच काम केलंय. वादळवाट असो किंवा स्वामी पब्लिकेशन, लोकमान्य, आणि दिग्पाल दादा आय थिंक तो पहिल्यांदाच काम करतो. सुबोध दादा सोबत एक काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे आणि निर्माता म्हणून काम करण्याचा, निर्माता आणि कलाकार, हा अनुभव कसा आहे तुमचा? छान अनुभव आहे. खरं तर सुरुवातीला खूप दडपण होतं, कारण सुबोध दादा आपल्या इंडस्ट्रीतल्या नावाजलेल्या अनेक स्टार्स पैकी एक आहे आणि त्यामुळे आपण जनरली ऐकतो की स्टार्स बरोबर काम करण्याची काय काय गोष्टी घडतात आणि वगैरे. मी पण बऱ्याच स्टार्स बरोबर काम करतो. सुदैवाने काम करायची संधी मिळाली छत्रपतींच्या कृपेने. दोन्ही सिनेमामध्ये मल्टीस्टार, दोन्ही सिनेमा, तिसराही सिनेमा मल्टीस्टार होता. परंतु सुबोध दादा सारख्या एका ऑलटुगेदर वेगळ्या कलाकाराबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. दडपण होतं, पण स्वाभाविकपणे ते हलकं झालं, कारण चिन्मय माझ्या बरोबर आहे. कारण चिन्मयने खूप वर्ष त्याच्याबरोबर काम केलंय. सो त्यांचं एक खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सो मला त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा असं काही कधीच जाणवलं नाही. इनफॅक्ट आता सुद्धा आम्ही जेव्हा सेटवर बघतो त्याचा वावर इतका सहज असतो
सगळ्यांना सामावून घेणारा असतो की त्याच्यामुळे म्हणजे कोणीतरी स्टार आपल्या सेटवर वावरतोय आणि सगळे दडपणाखाली आहेत, असं कधीच होत नाही. तो खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सांभाळून घेतो. नवीन कलाकार पण काही आहेत, म्हणजे आमच्या सिरियलमध्ये काम करणारी ती मुमू नावाचं कॅरेक्टर करणारी अगदी नवीन मुलगी आहे, अगदी छोटी मुलगी आहे. तर तिला सुद्धा तो खूप छान पद्धतीने सांभाळून घेतो. असं खूप एक चांगल्या प्रकारे त्याचा सपोर्ट सेटवर मिळतो. मग इनफॅक्ट त्याच्या अनुभवाचा पण बराचसा फायदा आम्हाला आता निर्माते म्हणून सुद्धा मिळतो. चिन्मय दादा, तू काय सांगशील, कसं वाटतंय तुला? सुबोध माझा पहिला म्हणजे मराठी इंडस्ट्रीतलं माझं जे पहिलं काम होतं त्यात माझा सहकलाकार सुबोध होता. सो तेव्हापासून माझी आणि सुबोधची एक खूप उत्तम वर्किंग रिलेशनशिप, एक उत्तम मैत्री आहे. आणि तू म्हणालीस तसं आम्ही लोकमान्य आणि स्वामी पब्लिक लिमिटेड हे 2 सिनेमाही एकत्र केले, काही कार्यक्रम एकत्र केले. सो कलाकार म्हणून सुबोधची जी झेप आहे ती माहिती आहे. आणि ह्या काळात उत्तरोत्तर सुबोध कलाकार म्हणून आणि स्टार म्हणून किती मोठा झाला हेही मी पाहिलं. पण तो माणूस म्हणून तसाच आहे आजही, तितकंच सहज आहे. आणि त्याच्यामुळं जसं दिग्पाल म्हणाला की त्याच्या असण्यानं सेटवर दडपण येत नाही. तो असला की काम पटापट होतं. लोकांची दिग्दर्शकापासून सगळं कलाकारांची ही अनेक जाणीव असते की एक मोठा कलाकार आपल्या बरोबर काम करतो, पण त्याचं प्रेशर कधी येत नाही. आणि ते सुबोधनं कधी येऊ दिलं नाही. हा सुबोधचा मोठेपणा आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही दोघंही खूप चांगले मित्र आहात, या एवढे वर्ष एकत्र तुम्ही प्रोजेक्ट केले, तर तुमच्या मैत्रीविषयी मला काय सांगाल? याचा निर्माता म्हणून किती फायदा झाला तुम्हाला दोघांना? निर्माता म्हणून समजा म्हणजे कसं होतं, तुम्ही जेव्हा एकत्र काम करत असता आणि तुमचे विचार, तुमची EQ, तुमचा IQ सगळं जेव्हा जुळत असतं, तेव्हा त्यातून चांगल्या गोष्टीच निर्माण होतात. आम्ही मित्र आहोत, आमच्यात बऱ्याच गोष्टी एकमेकांसारख्या आहेत, बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्धही आहोत. तो ते सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं तुम्ही जेव्हा निर्माते म्हणून काम करू लागता तेव्हा. आत्ताही ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत निर्माते म्हणून आम्ही वाटून घेतलेली कामं आहेत काही. पण आम्हा दोघांनाही ही खात्री आहे की उद्या कुठल्याही कारणानं मी तिथे हजर नसेल किंवा दिग्पाल हजर नसेल तर दुसरा माणूस त्याला ते सांभाळून घेऊ शकतो. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा फायदा या असोसिएशनला होईल असं वाटतं मला. दिग्पाल दादा, तू काय सांगशील? आता याच्यातनंच बघता येईल की तो जे म्हणतोय ते मला तंतोतंत पटते आणि आम्ही ऍक्च्युली तसं करतो आहोत. आता साधारणतः गेले 4 ते 5 महिने किंवा 6 महिने या सगळ्याची घडी बसते. म्हणजे असं होत नाही की तुम्ही कथा घेऊन गेलात आणि मालिका सुरू झाली. त्याची एक प्रोसेस असते. ती सगळी प्रोसेस आम्ही एकत्र अनुभवतो आहोत. त्याचं चिन्मयचं नरेशन, एकूण चॅनल बरोबर त्याची डील करण्याची पद्धत, आणि यातून मला खूप शिकायला मिळत आहे. आणि त्या पद्धतीने काम करत असताना माणूस म्हणून पण आपण एकमेकाला खूप जाणून घेऊ शकतो. म्हणजे जसं खरं सांगायचं तर मी थोडासा शीघ्रकोपी अशा पद्धतीचा माणूस आहे आणि चिन्मय खूप कंपोज्ड आणि शांत असतो. तो कधीतरीच चिडतो जेव्हा अगदीच सीमा पार झालेल्या असतात. पण तर त्यामुळे हे खूप कॉम्प्लिमेंटरी, जसं चिन्मय म्हटलं की काही गोष्टी विरोधात असतात तर त्या सुद्धा कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे तर अशा पद्धतीने काम करून आम्ही सुद्धा मित्र म्हणून अधिक घट्ट होत चाललो. आणि मला अजून एक विचारायचंय की सुबोध दादा आणि ऋतुजाची निवड तुम्ही आधीच केलेली की म्हणजे आधीच ठरवलेलं की हे दोघंच पाहिजे त्या कास्टिंगसाठी? सुबोधची निवड असं म्हणता येईल की सुबोध हा आमचा फर्स्ट चॉईस होता आणि आमच्या सुदैवानं तो आम्हाला मिळाला. कारण आम्ही जेव्हा वाहिनीला ही कथा ऐकवली होती तेव्हा वाहिनीचे जे प्रमुख आहेत निखिल साने, त्यांनी हे म्हटलं होतं की सुबोध सारखा ऍक्टर ह्या रोलला पाहिजे. आणि आम्ही सुबोधशी बोललो आणि आमच्या सुदैवानं सुबोध हो म्हणाला. ऋतुजाच्या बाबतीत ऑडिशन्स झाल्या. अनेक आता आपल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये नाटकांमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी या रोलसाठी ऑडिशन केलं होतं. पण सर्वानुमते असं ठरलं की ऋतुजा इज द राईट वन फॉर द रोल. आणि ऋतुजाचं काम गेली अनेक वर्ष आम्हीही पाहतो आहोत. तिचं नाटक अनन्या आणि
तू माझा सांगाती ही जी मालिका आम्ही एकत्र केली, मी आणि दिग्पालनी, त्याच्यामध्ये सुद्धा ऋतुजा होती एक महत्वाच्या भूमिकेत. सो तिच्या सिन्सिअरिटी बद्दल आणि टॅलेंट बद्दल काहीच डाऊट नव्हता. सो दॅट इज वाय ऋतुजा. आणि आता एक प्रश्न की आता सध्या कोरोनामुळे सध्या खूप सेटवर नियमांचं पालन करावं लागतंय, खूप नियम पाळावे लागतात, खूप काळजी घेऊन शूट चालू आहे. सो हा एक वेगळा अनुभव, अनलॉक मधनं बाहेर पडून एक वेगळं शूट करण्याचा अनुभव तुमचा कसा आहे? लॉकडाऊनच्या दरम्यान मला संधी मिळाली. ऍक्च्युअल कोरोना च्या जिथे प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे अशा अवस्थांमध्ये काम करण्याची, तर त्या दरम्यान मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या होत्या, त्या मी शेअर केल्या चिन्हाबरोबर. आणि ऑब्व्हियसली आता सरकारने आणि महामंडळाने, चित्रपट महामंडळाने आपल्याला अनेक नॉर्म्स घालून दिलेले आहेत, ते सगळे पाळून त्या संदर्भातली सगळी काळजी घेऊन आपण हे शूटिंग करतो आहोत, जसं सगळेच जण करतायत. आणि तर फक्त फायदा हा होतोय की मी प्रत्यक्षात काम केलेलं आहे त्या भागामध्ये, कंटेनमेंट झोनमध्ये. त्यामुळे काळजी कशी घ्यायची याची साधारण प्रॅक्टिकल कल्पना मला होती. त्याच्यामुळे ते युनिटला सांगणं आणि आमचे जे तिथे एक्झिक्युशन बघतायत आनंद केकाण आणि दयानंद डोंगरे, या दोघांनी कसोशीने त्या गोष्टी पाळल्या आहेत. अगदी प्रत्येकाच्या इन्शुरन्स पासनं ते तिथे सेटवर घेतल्या जाणाऱ्या काळजी, सॅनिटायझेशन पासनं ते प्रत्येकाची काळजी आम्ही त्यांना किट्स करून दिली, या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. सो अनुभव वेगळा आहे, थोडासा काय म्हणूया त्याला, एक वेगळ्या पद्धतीचा थरारक अनुभव अशासाठी आहे की पुढे येणाऱ्या कलाकारांच्या पिढीला आम्ही सगळे नक्कीच सांगू शकू की अशा पद्धतीने पण आम्ही काम केलं. आणि पण थोडंसं रिस्क वाटत राहते. सुदैवाने आमच्या सेटवरती वयस्क कलाकार नाही आहेत आणि त्यामुळे पण आम्ही जरासे याच्यातनं निश्वास सोडतोय की हा, आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांची काळजी घेऊन ते तसाच लावू शकतो. आणि चिन्मय दादा, तू आता बऱ्याच काळाने मला वाटतं सेटवर आला असशील. सो हा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे सध्या काम करण्याचा? नाही, बऱ्याच काळानंतर आलो हे खरं आहे. कारण ऍक्च्युली झालं असं की मी सुद्धा लॉकडाऊनच्या संपूर्ण काळामध्ये घरातच होतो. टू बी व्हेरी प्रिसाईज, 22 मार्चला जो जनता कर्फ्यू झाला त्याच्यानंतर मी थेट 3 का 5 ऑगस्टला घराच्या बाहेर पडलो. पण त्याच्यानंतर मधल्या काळात मी पण एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो, आमचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी, नट म्हणून. सो तेव्हा हे कळत होतं की कशा पद्धतीने लोक शूटिंग करू शकतात, कशा पद्धतीने काळजी घेतली जाते. सो आणि सगळ्यात मोठं म्हणजे दिग्पालच्या ह्या त्याने जे कोविड काळात काम केलं त्या अनुभवाचा खूप जास्त फायदा आमच्या संपूर्ण युनिटला झालेला आहे. त्यामुळं ते एक्सपिरियन्स चांगला येतो. आणि आम्ही खूप कंट्रोल्ड युनिटमध्ये काम करत असल्यामुळं काही त्याच्यात पसरटपणा नाहीये फार. म्हणजे अगदी कलाकारांच्या संख्येपासून ते क्रूच्या संख्येपर्यंत सगळ्याच गोष्टींवर नियंत्रण आहे. त्यामुळं प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घेतो. आणि आता अजून एक प्रश्न की ऋतुजा आणि सुबोध यांच्या व्यतिरिक्त या मालिकेत कोण कोण कलाकार आहेत आणि त्यांच्या भूमिका कशा आहेत? ऋतुजा व्यतिरिक्त ह्या मालिकेमध्ये आपल्याला नक्षत्रा मेढेकर दिसेल, जिची एक फार सुंदर भूमिका आहे ह्या मालिकेत. खूप चॅलेंजिंग रोल आहे तिचा. उमा सरदेशमुख आपल्याला पहिल्या भागात दिसल्याच असतील, स्वातीची आई म्हणून. त्या अत्यंत सिनियर ऍक्ट्रेस आहेत आणि खूप छान पद्धतीने त्या हा रोल करतात. हेमंत ढोमे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा लोकांना दिसणार आहे आणि एक अत्यंत वेगळी अशी शैलीदार भूमिका त्याचीही आहे. विनीता काळे एक आमची म्हणजे वादळवाट मध्ये विनीता होती तेव्हा तिचं संजोत हे पात्र खूप गाजलं होतं. आज अनेक वर्षांनी मी विनीता बरोबर पुन्हा एकत्र आम्ही काम करतोय ह्या निमित्ताने. सो विनीता आहे. ईशा देशपांडे नावाची एक नवीन मुलगी आहे ललित कला केंद्राची. सो ती एका छान भूमिकेत आहे. असे खूप चांगले चांगले कलाकार या मालिकेच्या निमित्ताने एकत्र झालेले आहेत आणि त्याचा खूप आनंद आहे मला.
आणि माझा अगदी शेवटचा आणि खूप असा वेगळा महत्वाचा प्रश्न की चिन्मय दादाचा प्रोजेक्ट येतोय लवकरच, चंद्रमुखी, ज्याचं पटकथा लेखन तू करतोय, विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. सो तो अनुभव कसा आहे तुझा? आणि दिग्पाल दादा, तू पण बॉलिवूड मध्ये एंट्री करतोय डिरेक्टर म्हणून, सो त्या प्रोजेक्ट विषयी मला ऐकायला आवडेल. चंद्रमुखीचं स्क्रिप्टचं लिखाण माझं पूर्ण झालंय आणि चित्रीकरण सुरू झालंय. ह्याचा अतिशय आनंद आहे मला. आणि तगडी टीम कलाकारांची तर आहेच, शिवाय तंत्रज्ञांचीही आहे. म्हणजे संजय मेमाणे डीओपी आहेत, अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये मला असं वाटतं जाऊ द्या ना बाळासाहेब नंतर खूप लॉंग गॅपनी अजय अतुल एक फुल फ्लेजेड म्युझिकल अल्बम अजय अतुलचा आपल्याला चंद्रमुखीच्या निमित्ताने ऐकायला मिळेल, जो अजय अतुल यांचा नेहमीच प्लस पॉइंट असतो. आणि प्रसाद ओक डिरेक्टर आहेच आणि अक्षय बोद्रापूरकर हे आमचे निर्माते आहेत. सो त्यांच्या बाजूनं त्यांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही. आणि तुमच्याच इतका मीही उत्सुक आहे की मी कागदावर तर चंद्रमुखी सगळा लिहून झालेला आहे माझं, आता त्याचं पडद्यावरचं स्वरूप कसं दिसतं ते बघायचं. दिग्पाल दादा, तुझ्या बॉलिवूड एंट्री बद्दल काय सांगशील? आता त्याबद्दल खरं तर काही बोलणं हे खूप काय म्हणतात प्रायमरी आहे ती सगळी गोष्ट, त्यामुळे अवघड आहे त्याच्याबद्दल काही बोलणं किंवा भाष्य करणं. पण जसं प्रेम इथं प्रेक्षकांनी दिलं तसं मला देशभर मिळेल असं मला वाटतं. महाराजांची कृपा झाली तर ते काही अशक्य नाही. पण सध्या तरी आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो आमचा जो ज्याला आपण मोस्ट अवेटेड सिनेमा असं म्हणतो, तसा जो आमचा जंगजोहर आहे, आमचं तिसरं पुष्प आहे महाराजांच्या बद्दलचं, त्याच्यावरती आम्ही आता कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त लवकर तो प्रेक्षकांच्या भेटीला आणता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अर्थात चित्रपट तयार आहे, त्याच्यामध्ये आता वेळ मिळाला तर मग अधिक जरा नक्षीदार भरतकाम करूया असं आमचं काम चाललंय. पण तो आता बघूया महाराजांची कृपा कधी होते आणि तुमच्या समोर कधी हा चित्रपट मांडता येतोय त्याच्याकडे आमचं लक्ष जास्त लागेल. जंगजोहर आणि तुमच्या बाकीच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आता जाता जाता तुमच्या सिरियल्स या चंद्रा हे साक्षीला सिरियलसाठी छोटंसं आवाहन करा सगळ्यांना. या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मी राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांनाही आवाहन करतो. कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी 8:30 वाजता चंद्रा हे साक्षीला ही आमची मालिका लागते. ती तुम्ही नक्की पहा. जर तिथे तुमचे भाग चुकले तर बूट ऍप डाउनलोड करून तुम्ही बूटवरही हे एपिसोड बघू शकता. मालिका चुकवू नका. अत्यंत चित्तवेधक आणि थरारक अशी मालिका आहे. चांगले कलाकार आहेत, चांगली निर्मिती मूल्य आहे, चांगलं लेखन आहे. सो आय एम शुअर तुम्हाला मालिका नक्की आवडेल. संध्याकाळी 8:30ची वेळ चुकवू नका. चंद्र आभाळात उगवला नाही तरी तुमच्या टीव्हीवर नक्की उगवणार आहे, तो पाहायला विसरू नका. आणि सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवरती चंद्र आहे साक्षीला ही एक वेगळी मालिका, वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याला जरूर प्रतिसाद द्या. सोशल मीडिया आम्हाला ज्या गोष्टी तुम्ही पोचवू शकता, जे आवडतंय, जे खटकतंय ते सगळं कळवा. आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने एक वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, त्याला दाद जरूर द्या असं मी प्रेक्षकांना सांगेन. थँक्यू दोघांनी वेळ काढून इंटरव्ह्यू दिला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.